नमस्कार. मी सावली फाउंडेशन कार्याध्यक्ष विजय मारुती शिंदे. सावली फाउंडेशन आयोजित भव्य महारक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. शहीद जवान प्रसादभाऊ थोरात व शहीद जवान सुधीरभाऊ थोरात यांच्या प्रेरणेने स्थापित झालेले हे फाउंडेशन आज या ठिकाणी सावली फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम घेतले जातात. वृक्षारोपण असेल, अनाथ मुलांना मदत असेल, असे विविध उपक्रम घेतले जातात. त्यामध्ये रक्तदान शिबिर हा एक आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा उपक्रम घेत असतो. या माध्यमातून अनेक गोरगरीब सर्वसामान्य रुग्ण यांपर्यंत आम्ही सेवा देत असतो. ही विनामूल्य सेवा आपल्या सावली फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करत असतो. कोणत्याही अटीची शर्त नाही, तुम्ही रक्तदान केलेच पाहिजे असं काही नाही. त्यांची गरज ओळखून आपण ही सेवा देतो. खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक पंकजी गाडेकर साहेब हे सीमेवर असतात. सीमेवर असून देखील आपण कुठंतरी समाजाचं देणं लागतो. या उद्देशातून हे सावली फाउंडेशन आपण चालू केलेलं आहे. तर या सावली फाउंडेशनच्या माध्यमातून यापुढे देखील अनेक उपक्रम आम्ही राबवणार आहोत आणि रक्तदान शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी पुणे जिल्ह्यातून संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी सर्व रक्तदात्यांची उपस्थिती आहे. मी संपूर्ण तालुक्यातील असेल, जिल्ह्यातील असेल, सर्व या शूर जवानांसाठी ज्यांनी या ठिकाणी रक्तदान करून मानवंदना दिलेली आहे, मी सर्व रक्तदात्यांचे, सर्व पाहुणे मंडळींचे, सर्व बांधवांचे या ठिकाणी सावली फाउंडेशनच्या वतीने हार्दिक असं स्वागत आणि हार्दिक असा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या चांडोली बुद्रुक गावामध्ये पंकज गाडेकर आणि त्यांचे मित्रमंडळी यांनी काही दिवसापूर्वी सावली फाउंडेशन नावाचं मित्रमंडळ स्थापन केलं. या मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण गावामध्ये वृक्षारोपण केलं. मी अनेक दिवसापासून त्यांचा हा प्रवास पाहतोय की सर्व मंडळी कुठल्याही प्रकारचं मजूर न घेता स्वकष्टानं स्वतःच्या हातानं खोरं फावडं हातात घमेलं घेऊन झाडांची लागवड करतात, वृक्ष लागवड करत आहेत. त्यांनी संपूर्ण चांडोली गावामध्ये प्रत्येक रस्त्याला झाडांची लागवड केली आणि त्यांनी पुढे या मित्रमंडळाचं नाव सावली फाउंडेशन असं दिलं. खरोखर हे सावलीच देणारं फाउंडेशन आहे, कारण झाडांची लागवड करता करता त्यांनी पुढं या मित्रमंडळानं रक्तदानाचं सुद्धा शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये घ्यायचं काम चालू केलं आहे. आज या जगामध्ये सारं काही मिळते, परंतु माणसाचं रक्त निर्माण करता येत नाही आणि म्हणून या माध्यमातून ही मंडळी सर्वजण रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करतात आणि त्याला नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. त्याचं कारण असं आहे की ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती असं म्हणणारी ही कार्यकर्ते आहेत. कारण कोणताही स्वार्थ न ठेवता, कोणताही हेतू न ठेवता, कोणताही त्यांच्या मनामध्ये स्वार्थ भाव नसणारा हा सावली फाउंडेशनचा ग्रुप आज निस्वार्थ भावनेने आज समाजामध्ये झाडं लावण्याचं काम असो किंवा रक्तदानाचं काम असो मोठ्या प्रमाणात करत आहे आणि याचीच खरी गरज देशाला आहे. त्यामुळं या फाउंडेशनला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत आणि अशा फाउंडेशनचं रूपांतर चांडोली गावापुरतं न राहता भविष्यामध्ये आंबेगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये यांची शाखा निर्माण व्हावी अशी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. रक्तदान शिबिरापेक्षा मी रक्तदान चळवळ म्हणेल. या रक्तदान चळवळीस भेट देत असताना आंबेगाव तालुक्याच्या रक्तदानाचं योगदान हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून आहे. शहीद जवान सुधीरभाऊ थोरात आणि शहीद जवान प्रसादभाऊ थोरात, तसेच आज काम करत असणारे आमचे बॉर्डरवर आमचे बंधू पंकजजी, हे सगळे आज देशासाठी रक्त वाहत असलेली एक पिढी या तालुक्यातून घडलेली आहे. आणि आज आपल्याला इथे त्यांच्या एवढ्या मोठ्या महायज्ञात एक रक्तदानाचे छोटासा दिवा लावणं फार गरजेचं आहे. आज आपण इथे जे रक्तदान करणार आहोत त्या रक्तदानाने किती लोकांचे जीव वाचणार आहेत, किती लोकांचे इमर्जन्सीला ते उपयोगी येणार आहे, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजच्या पिढीने रक्तदान हे नियमित करावे आणि रक्तदानासाठी मनपूर्वक शुभेच्छा.